स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्यूशन. मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत मराठी पाठ्यपुस्तकातील इयत्ता 6वीचा 11वा पाठ स्वराज्याचे शिलेदार याचे वाचन करणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रवेश पहिला. स्थळ पन्हाळगड. 12 जुलै 1660. वेळ रात्रीची. बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक व शिवा काशीद बोलत आहेत. बाजीप्रभू. येसाजी शिवा महादेवाच्या रूपात प्रत्यक्ष शंभू महादेवच पावला बघ. मराठी दौलतीच्या कोंडलेल्या सिंहाला महादेवाने सुचविलेल्या चिंचोळ्या मार्गानेच गडाखाली उतरावं लागेल. अन्य पर्याय सध्या तरी नाही. त्यामुळे आजच्या रात्रीच राजांना किल्ल्याखाली पोहोचवून विशाळगडाकडे रवाना करणं अत्यंत गरजेचं आहे. येसाजी. सारी तयारी झाली. महाराजांनी आदेश देताच कूच करू. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश करतात. महाराज. येसाजी, 2 पालख्या तयार करा. येसाजी. जशी आपली आज्ञा. मुजरा करून जातो. शिवाजी महाराज. शिवा, तुझ्यावर मोठी जबाबदारी सोपवणार आहोत आम्ही. शिवा. महाराज, आपण फक्त आज्ञा द्या. आपण दिलेली कोणतीही जबाबदारी जीव देऊन निभावीन मी. शिवाजी महाराज. शिवा. आम्ही गडावरून 2 पालख्या सोडणार आहोत. एक आम्हाला घेऊन विशाळगडाकडे जाईल तर दुसरी राजरस्त्याने जाईल. शिवा. माझं काम काय ते सांगा महाराज. शिवाजी महाराज. दुसऱ्या पालखीत बसण्यासाठी आणखी एक शिवाजी हवा. शिवा. महाराज, मी समजलो नाही. शिवाजी महाराज. शिवा. आम्ही विशाळगडाकडे एका पालखीतून निघाल्यानंतर दुसरी पालखी राजरस्त्यानं जाणार असल्यानं ती नक्कीच जौहरच्या हाती मिळेल. दुसरी पालखी सापडताच जौहर शिवाजी सापडला म्हणून खुश होईल. शिवा. मग अडलंय कुठं? शिवाजी महाराज. दुसरा शिवाजी पाहिजे. आमच्या अंगलटीचा चेहऱ्या मोहऱ्याशी जुळणारा. शिवा. हं, आत्ता समजलो. म्हणजे तो दुसरा शिवाजी राजा मी व्हावा असं वाटतंय ना आपल्याला? महाराज, अशी कामगिरी कोण सोडील? शिवाजी महाराज. शिवा. दुसरा शिवाजी होणं सोपं नाही. तुझ्यामुळे आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण, म्हणून आम्ही. शिवा पायदरीत. महाराज, भवानीची शपथ आहे तुम्हाला. आता विचार बदलू नका. महाराज, तुमचा जीव महत्त्वाचा. तुम्ही वाचला तर लाख शिवा काशीत जन्माला येतील. माझ्या जीवाचं सोनं होईल. शिवाजी महाराज उठवून छातीशी धरत. शिवा. तुझ्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ मर्दामुळेच हा शिवाजी आज इथपर्यंत पोहोचला आहे. शिवाजी महाराज शिवाला मिठी मारून. शिवा. मुलांनो, आता आपण वाचणार आहोत प्रवेश दुसरा. परंतु त्याआधी जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट आवडलं असल्यास तसं मला कमेंटमधून जरूर कळवा. जर तुम्हाला अजूनही कोणत्या विषयाचा व्हिडिओ आवश्यक असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे लिहा. काइंडली शेअर टू युअर फ्रेंड्स. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. आता वाचन करूया दुसऱ्या प्रवेशाचे. दुसरा प्रवेश. स्थळ राजापूरची घोडखिंड. मसूदच्या सिद्दी जौहरचा जावई. सैनिकाचा पकडो पकडो असा आवाज. घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतात. तोच शिवाजी राजांना घेऊन पालखी येते. सोबत बाजीप्रभू देशपांडे, येसाजी, फुलाजी व मावळे. राजे पालखीतून उतरतात. शिवाजी महाराज. दुश्मन अगदी जवळ येऊन ठेपलाय बाजी. आता लढण्याशिवाय गत्यंतर नाही. बाजीप्रभू. नाही राजे, विशाळगड फक्त 3 ते 4 कोस दूर राहिला आहे. आपण निम्मी शिबंदी घेऊन पुढं व्हा आणि सुरव्याची फळी फोडून गड गाठा. शिवाजी महाराज. आणि तुम्ही? बाजीप्रभू. मी इथं या घोडखिंडीत उभा राहतो. सोबत माझा भाऊ फुलाजी आणि वीर मावळे आहेतच.
केवढाही वेळ लागो, आपण गडावर पोहोचेपर्यंत शत्रूला ही खिंड ओलांडू देणार नाही. शिवाजी महाराज, नाही बाजी, आता जे होईल त्याचा आपण मिळून सामना करू. बाजी प्रभू, राजे, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. कृपा करून तुम्ही पुढं जा. जीवाची बाजी लावून आपणास इथपर्यंत सुखरूप आणलंय, त्या कष्टाचं चीज करा. गनिम जवळ आला आहे. तो डाव साधण्या अगोदर इथून पुढं निघा, न पेक्षा सारं व्यर्थ होईल. राजे, आपण पुढं व्हा. शरीराचे तुकडे झाले तरी गनिमांना इथून पुढं सरकू देणार नाही. येसाजीला सोबत घ्या. मी, माझा बंधू फुलाजी आणि 300 मावळे ही घोडखिंड लढवतो. फुलाजी, होय महाराज, आपण विशाळगडाकडे कूच करा. आम्ही बघतो त्या गनिमांना. शिवाजी महाराज मिठी मारत, बाजी, अश्रू पुसतात. बाजी प्रभू, राजे, अश्रू आवरा. निम्मे मावळे घेऊन तुम्ही पुढं व्हा. आपले मावळे एका दमात विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुरव्याची फळी फोडतील व आपणास विशाळगडावर पोचवतील. मी संतापानं बेभान झालेल्या मसूदला टक्कर देतो. मुजरा करीत, राजे, तिकडे शिवा काशीदने बलिदान दिले असेल. आता पाळी आमची आहे. मुलांचा सांभाळ करायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली. पण राजे. शिवाजी महाराज, काय बाजी, अश्रू टिपतात. मुलांनो, जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते नाट्य रूपांतरामुळे जे ॲक्शन तिथे करतात, म्हणजेच नाटकात अभिनय करतात, त्यांच्यासाठी सूचना आहेत. बाजी प्रभू, राजे, गडावर पोचतात इशाऱ्याची तोफ द्या. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत या घोडखिंडीच्या पुढे शत्रूचा एकही सैनिक जाणार नाही. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्राणपणानं लढू. येसाजी, पाहतोस काय, राजानं गडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आता तुझी. तलवार उपसून हर हर महादेव मुजरा करतात. सर्वजण हर हर महादेव म्हणतात. शिवाजी महाराज, बाजी, मिठी मारतात व निघतात. येसाजी व काही मावळे जातात. फुलाजी व इतर मावळे बाजी प्रभू सोबत राहतात. बाजी प्रभू, फुलाजी, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा मिळेल. इतिहासात गौरव होईल असे युद्ध लढायचे. जगलो तर शिवरायांचे चरण स्पर्श होतील आणि घरच्या मंडळींनाही भेटता येईल. लढता लढता वीर मरण आले तरी चालेल, पण मागे हटायचे नाही. फुलाजी, होय दादा, शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि स्वराज्याचे रक्षण करू. काही झालं तरी ही घोडखिंड गनिमांना ओलांडू द्यायची नाही. बाजी प्रभू, चला र माझ्या मावळ मर्दांनो, प्रत्येकाच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढायचं. माघार घ्यायची नाही. आई जगदंबेची शपथ आहे तुम्हाला. बोला हर हर महादेव. ढाल तलवार उपसतात. सर्वजण हर हर महादेव म्हणत असतानाच टापांच्या आवाजासह शत्रूचे सैनिक येतात. मसूद, सैनिको, देखते क्या हो, काट डालो दुश्मनों को और शिवाजी को ढूंढो. वो दुश्मन यही कहीं छुपा रहेगा. बाजी प्रभू, नादान, शिवाजी राजाचं नाव जरा आदरानं घे, नाहीतर या तलवारीच्या एकाच घावानं तुझा मुंडक आसमंतात उडवून देईन. मसूद, तुझे तो मैं बाद में देख लूँगा, पहले मुझे बताओ शिवाजी कहाँ है. बाजी प्रभू हसत, शिवाजी, हा काय तुमच्यासमोर उभा आहे. अरे आम्ही मावळे म्हणजे प्रति शिवाजीच आहोत. म्हणे शिवाजी कुठं आहे. शिवाजी राजे थोड्याच वेळात विशाळगडावर पोचतील. मसूद, ऐसा, चलो सैनिको विशाळगड की तरफ. बाजी प्रभू, थांबा, कुठं चलो. हा बाजीप्रभू देशपांडे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही इथून इंचभर देखील पुढं जाऊ शकणार नाही. मसूद, ऐसा, तो फिर तुझे खत्म करके ही हम शिवाजी को पकडेंगे. वार करतो. लढाई होते. मावळे मारले जातात. बाजीची ढाल फुटते. तो दोन्ही हातात तलवारी घेऊन लढतो. जखमी होतो व खाली पडतो. फुलाजी व मसूद लढतात. फुलाजीही पडतो व गतप्राण होतो. बाजीप्रभू उठत, फुलाजी,
तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. राजे विशाळगडी पोहोचले नाहीत वाटतं. मसूदशी लढता लढता पुन्हा पडतो. तोफ झाली नाही. लढतो. तोफेचा आवाज येतो. राजे गडावर पोहोचले. मुजरा राजे, अखेरचा मुजरा. मी माझं वचन खरं केलं. हर हर महादेव. बाजीप्रभू धारातीर्थी पडतो. मसूद व पठाण त्याला तुडवून पुढे जात असतानाच काळोख. पडदा पडतो. समाप्त. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनलचं कंटेंट आवडल्यास जरूर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.